बेकायदा इमारत प्रकरण भर पावसाळ्यात रहिवाशांना घरे खाली करण्याची केडीएमसीची नोटीस। कल्याण डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारत प्रकरणात महापालिकेनं इमारतीमधील रहिवाशांना नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली आहे। लवकरात लवकर घरे खाली करण्याचं म्हटलंय। पावसाळा सुरू झालाय, नागरिकांनी मुलांचं शाळेत ऍडमिशन केलं आहे। आता महापालिकेनं नोटिसा पाठवल्यात। मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता की एकाही नागरिकाला बेघर होऊ देणार नाही। आता केडीएमसी नोटिसा पाठवत आहे, आता आम्ही करायचं काय? मुख्यमंत्री मोठे की केडीएमसी, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे। आमच्यावर घराच्या कर्जाचा डोंगर आहे, आम्हाला फाशी घेण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही। या प्रश्नाकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे, आम्हाला वाचवावं अशी मागणी रहिवाशांनी केली आहे। या प्रकरणी याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी कारवाई केली नाही तर न्यायालयाच्या आदेशाचा अवमान याचिका दाखल करणार असल्याचा इशारा दिल्यावर नागरिकांना केडीएमसीनं घरे खाली करण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत। केडीएमसी हद्दीतील बेकायदा 65 इमारत प्रकरणात शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी इमारतीमधील राहणाऱ्या रहिवाशांची भेट घेतली आहे। रहिवाशी यांनी त्यांची व्यथा मांडली आहे। या प्रकरणात जे काही करता येईल ते करण्याची ठाकरे गटाची तयारी आहे। मुख्यमंत्र्यांनी या इमारत प्रकरणी जे आश्वासन दिले होते त्यांच्या शब्दावर त्यांनी ठाम राहावे। या प्रकरणात कोणत्याही प्रकारचं राजकारण होऊ नये। मुख्यमंत्री जेव्हा सांगतात या इमारतींना रेग्युलाइज करू, तर महापालिका प्रशासनाची हिंमत कशी होते की या इमारतीला नोटिसा देण्याची? आम्ही मुख्यमंत्र्यांच्या दरबारात जाऊ, असं विधान शिवसेना ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांनी केलंय। मी प्रणव पाटील, साई गॅलेक्सी बिल्डिंगमधून, कोपर स्टेशनच्या बाजूलाच माझी बिल्डिंग आहे। आज ही नोटिसा आम्हाला सगळ्यांना मिळाल्यात। 65 बिल्डिंगपैकी 55 बिल्डिंगांना नोटिसा दिल्यात। या नोटिसांनी परत आम्हाला आमची झोप उडवली आहे। गेले 6 महिन्यापासून आम्ही अक्षरशः वाईट कंडिशनमधून होतो। आम्ही पूर्ण फॅमिली सांभाळणं, मुलांचं शिक्षण आणि हे सगळं करत होतो। त्याच्यानंतर 21 मार्चला मुख्यमंत्री साहेबांनी जे आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही कोणालाही बेघर करून देणार नाहीत, त्या दिवसापासून आम्ही चांगले दिवस काढत होतो। पण आजच्या घडीला आज जून महिन्याच्या 20 तारखेला 21 तारखेला सगळ्यांना नोटीस आहेत आणि हे राहतं घर आता आपल्याला सोडावं लागणार आहे। हे सगळ्या सोसायटींना नोटिसा आल्यात आणि आत्ता आमची अशी कंडिशन आहे की मुलांचं डोनेशन केलं, मुलांच्या शिक्षणाचं हे भरलं आहे सगळं आणि पैशाचा डोंगर जो होता, जो थोडाफार जमा होता अगोदर, तो सगळा पहिल्या 6 महिन्यात गेला। आता परत जमा होता तो सगळा मुलांच्या शिक्षणात गेला। आता आम्ही करायचं काय? आता आम्ही रस्त्यावर यायची वेळ आली आहे। या जर पावसाळ्यात जर आम्हाला रस्त्यावर जर सरकार काढत असेल तर ही आमच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे। आम्हाला फास घेऊन मरण्याशिवाय, आम्हाला कुटुंबासह मरण्याशिवाय आमच्याकडे काही पर्याय नाही राहिले आहेत। तर मुख्यमंत्र्यांनी जो आम्हाला दिलासा दिला होता त्या शब्दावर ठाम राहून मुख्यमंत्र्यांनी आमची घरं वाचवावी आणि सरकारला मोठी विनंती आहे, सगळ्या पक्षांना मोठी विनंती आहे की कोणी याच्यामध्ये आम्हाला राजकारणासाठी वापर करू नका। इलेक्शन येतील, बिल्डिंगांना नोटीस येतील, हा प्रकार आमच्याकडं थांबवा कृपया, सगळ्यांना हात जोडून विनंती आहे। आपलं नाव विषय आता पुन्हा एकदा चर्चेला आला आहे, पालिकेने नोटीस दिली आहे, काय सांगाल? 65 इमारतीतील काही रहिवासी आहेत जे या आंदोलनामध्ये अग्रेसर होते, ते सर्व लोक आज मला भेटण्यासाठी इथे आलेले आहेत। मला मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना एकच गोष्ट सांगायची आहे की मुख्यमंत्री साहेबांनी जे विधानसभेमध्ये जे आश्वासन दिलं होतं या 65 इमारतींसंदर्भात की या इमारतींवर कुठलीही कारवाई होणार नाही आणि या इमारतीतल्या लोकांना दिलासा मिळेल, त्यांनी त्यांच्या शब्दावर ठाम राहावं। या 65 इमारतींचं कुठल्याही पक्षाने राजकारण करू नये आणि या लोकांना दिलासा मिळण्यासाठी, कारण वारंवार आपण बघाल तर दर 15 दिवसांनी या लोकांना नोटिसेस जात आहेत, या लोकांना घराबाहेर काढलं जाईल अशा धमक्या दिल्या जात आहेत। माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द, म्हणजे मुख्यमंत्र्यांची काही किंमत आहे की नाही प्रशासनाच्या नजरेमध्ये? मुख्यमंत्री जेव्हा सांगतात की या इमारतींना आम्ही रेग्युलराईज करू, तेव्हा प्रशासनाची हिंमतच कशी होते या लोकांना नोटिसेस देण्याची? माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण या मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा आणि या लोकांच्या ज्या दिलेल्या नोटीस आहेत ते त्वरित आपण मागे घ्याव्या, नाहीतर याच्यावरती आम्हाला न्यायालयात जावं लागेल आणि मुख्यमंत्र्यांच्या दरबारात देखील आम्ही या गोष्टीसाठी जाऊ। रोहन गमरे, काय सांगाल? आत्ताच्या घडीला जर का आपण बघायला गेलो तर बऱ्याच 6 महिन्यांपासून 65 बिल्डिंग हा जो विषय हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजतोय। गेल्या 3 महिन्यापूर्वी जसं आपल्याला माहीत आहे की CM साहेबांनी आम्हाला स्टेटमेंट दिलं, कारण त्याच्या आधीची 3 महिने आम्हाला अक्षरशः रस्त्यावरती यायची वेळ आली होती। बट ॲट द एंड आम्हाला एकच माहीत होतं की CM साहेबांची जर का स्टेटमेंट आले तर ह्याच्याकडून आम्हाला काहीतरी रिलीफ भेटेल।
बट आज कालपासून आत्ताच्या घडीला KDMCकडून पुन्हा एकदा नोटिसेस पाठवायचं काम सुरू झालेलं आहे. म्हणजे एक्झॅक्टली आज आत्ताच्या घडीला शासन काय करतं आहे हे आम्हाला समजून येतं. CM साहेब स्टेटमेंट देतात, त्या स्टेटमेंटवरती जर का KDMC करते, मग KDMC मोठी आहे का CM साहेब मोठे आहेत हे आम्हाला समजून येत नाही. आज CM साहेबांनी खरं जसं 3 महिन्यापूर्वी त्यांनी जर स्टेटमेंट दिले, आज शब्द न शब्द आम्हाला आठवतं आहे की CM साहेबांनी सांगितलं होतं की त्या 65 बिल्डिंगमधल्या एकालाही मी कुणाला बेघर होऊ देत नाही. आज नोटीस आलं आहे, नोटीसमध्ये लिहिलं आहे की आम्ही तुम्हाला बेघर करतो आहे, तुम्हाला काहीही करून पुढच्या 4 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये घरं सोडायचे. मग आम्ही कुठे जायचं? आज मुलांचं शिक्षण आलेलं आहे. 8 दिवस झाले आमची मुलं शिक्षण कुठेतरी कुठल्या शाळेमध्ये आम्ही त्यांना ॲडमिशन केलेलं आहे. आज इकडून तिकडून कसं तरी पैसे काढून त्या पोरांचं आम्ही जे पण असेल, फी असेल काय असेल ते आम्ही केलेलं. आता परत आम्ही त्यांना दुसरीकडे कुठेतरी फिरवायचं. ऑलरेडी आमच्या नावावर आमच्यावरती EMI, आम्ही दुसरीकडे आम्हाला रस्त्यावरती आणल्यानंतर दुसरीकडे जायचं का कुठे जायचं? आज लोक बोलतात तुम्ही मुंबईच्या बाहेर का जातात? आज खरंच आत्ताच्या घडीला अशी कंडिशन आली, आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर कुठेतरी कानाकोपऱ्यात जावं लागणार आहे. आत्ताच्या घडीला आम्ही रत्नागिरीसारख्या ठिकाणी, मी वैयक्तिक रत्नागिरीवर आलो आहे. शिक्षण आमचं कुठेतरी गावी झालं आहे, 4 पैसे भेटतात म्हणून आम्ही मुंबईला आलो आहे. आज आम्ही काय करायचं? आज लोक बोलतात 30 लाखाचं तुम्ही घर घेतलं, EMIकडून आम्हाला 50 ते 60 लाख रुपये जाणार. एका माणसासाठी 50 ते 60 लाख रुपये आम्ही कसे देणार? आणि आमचं ह्याच्यामध्ये चूक काय? आम्ही काय केलं होतं? आम्ही खोटे डॉक्युमेंट केले नव्हते, आम्ही खोटी घरं बांधली नव्हती. आम्हाला फक्त CM साहेबांकडून, तसेच शिंदे साहेब आपले CM साहेब यांच्याकडून फक्त एक दिलासा हवा आहे की आम्हाला वाचवा, त्याच्या पलीकडे काय.